हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोंगणे. तर आता सगळीकडे धावपळ सुरू असेल, कारण दिवाळी काही दिवसावरच आलेली आहे. कुणी माझ्या मैत्रिणी घराची साफसफाई करत असेल, तर कुणी शॉपिंगला गेलं असेल, तर सगळीकडेच कामाची सुरुवात झालीच असेल. तर आता मी किचन क्लिनिंग करून घेणार आहे. किचन क्लिनिंगचाच व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. याच्या अगोदर तुम्ही बघितलेलं आहे की मी किचनची डीप क्लिनिंगसुद्धा केलेली होती. तर आता मला खूप जास्त असं गरज नाही आहे, जे खालचा जो एरिया आहे तोच मी क्लीन करून घेणार आहे. किचनच्या क्लिनिंगची सुरुवात आपण कुठून करायला पाहिजे, नेहमी प्रश्न पडत असतो. तर किचनच्या क्लिनिंगची सुरुवात नेहमी आपल्या सज्जावरून करायला पाहिजे. जी सिलिंग आहे आणि सज्जा, तिथून सुरुवात करायला पाहिजे. कारण सज्जा आपला जर साफ झाला तर मग आपण खाली करू शकतो व्यवस्थित. तिथले भांडे वगैरे लावून घेतले की मग आपल्याला खालचा एरिया आपल्याला छानपैकी क्लीन करता येतो. घरची जी बाई आहे, जेव्हा ती घराची साफसफाई करते तर खूप जास्त एकटी पडते. तिच्या मदतीला जर कोणी नसलं तर, आणि त्याच्यानंतर मग तिची तब्येत खराब होते. दिवाळीची साफसफाई म्हटलं तर संपूर्ण घर त्याच्यामध्ये येतो. सगळ्यांनी मदत करूनच ही गोष्ट करायला पाहिजे. एक त्याच्यामध्ये वेगळा आनंद मिळतो आपल्याला. घराची साफसफाई जर मिळून आपण केली तर, जसं आपण शॉपिंग करतो तसंच घराची साफसफाई हा एक भाग आहे त्याच्यातला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण म्हणतो ना की लक्ष्मी आपल्या घरात आल्या पाहिजे, आपल्या घरात वास असल्या पाहिजे तिचा. तर त्याच्यासाठीच आपल्याला घर क्लीन करून घ्यावंच लागतं. एकटी घरची जी स्त्री आहे ती करत असते आणि मग वेळेवर ती आजारी पडते. तर असं न करताना तिच्या मदतीला तिचे मिस्टर असू दे किंवा मुलगा मुलगी हे तरी असायलाच पाहिजे तिच्या मदतीसाठी. तिच्यावरच सगळा लोड घ्यायला नको. तिला एकच जबाबदारी नसते, तिला सगळं घरच सांभाळावं लागतं. त्याच्यानंतर मुलांनाही तिला शॉपिंगला न्यायचं असतं. मुलांचं असं असते की आपल्या मनानेच त्यांना घ्यायचं असते, कपडे वगैरे त्यांना आपल्या मनानेच घ्यायचं असते. पण आई हवी असते त्यांना शॉपिंग करताना, माहिती नाही काय आहे. तर माझा एक्सपिरियन्स असा आहे की माझ्या मनाने घेणार नाही, आपण थोडंफार मार्गदर्शन करतो की हे असं घे तसं घे, पण त्यांची चॉईस कुठे ना कुठे असते. पण आई त्यांना पाहिजे असते, त्यांना त्यांची मम्मी पाहिजे असते बाजूला शॉपिंग करताना. कितीही थकलेली असली तरी ती मुलांच्या शॉपिंगसाठी वगैरे जातेच. तर तिच्याही मदतीला कोणी ना कोणी पाहिजे असते. तर आता माझ्याकडे तर माझ्या दोन्ही मुली नाहीच आहेत. अनुश्रीसुद्धा खूप लेट येणार आहे, म्हणजे दिवाळीला 4 दिवस राहतील अशा वेळेसच ती येणार आहे. तर मग आता माझ्याजवळ तर चॉईस आहे नाही. आणि पार्थचं 10th आहे, त्याच्यामुळे त्याचे पेपर सुरू आहे. तर तो ट्युशन आणि शाळा याच्यातच आहे, त्याला मी काम सांगू शकत नाही. माझे मिस्टर आहे ते आपल्या शॉपमध्ये असतात, त्यांनाही मी सांगू शकत नाही. आणि मग मी असं घर ठेवू शकत नाही. मग मला एकटीलाच करायचं आहे जे आहे ते. आता जो वरचा हॉल तुम्ही बघितला आहे, तर मी हा परवाच्या दिवशी क्लीन करून घेतला. याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला नाही, कारण मला काम करता करता आमचं शॉप असल्यामुळे मला 3दा खालीसुद्धा जावं लागत होतं. आणि मग घाई गडबडीने मी व्हिडिओ बनवू शकली नाही. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत किचन क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर करूया. अशा वेळेस कोणीच मदतीला नसते आणि त्याच्यामुळे मग काल मला बरं नव्हतं वाटत, थकल्यासारखं वाटत होतं. तर मी 1 दिवसाची गॅप घेतली आणि म्हटलं चला आता गॅप घेऊन चालणार नाही, आता आपल्याला कामाला लागावंच लागेल. आणि मी माहीत नाही देव आपल्याला कुठून एवढी बायकांना स्ट्रेंथ देते. मी तर खूप आश्चर्य करते. माझं नेहमी पाय दुखत असते, हात दुखत असते, आणि जेव्हा मी क्लिनिंग करायला सुरुवात करते, जेव्हा मी साफसफाई करायला सुरुवात करते, तर देव माहीत ना कुठनं एवढी मला स्ट्रेंथ देते, की कुठून एवढी शक्ती देते मला. तर मी ते न थकता करूनच घेते. भलाही मी 1 दिवसाची गॅप याच्यासाठी करते की खूप जास्त आपल्या अंगावर येऊन नको पडायला, कारण सगळी जबाबदारी आहे ना ती आपल्यावरच आहे. मुलांची जबाबदारी असू दे किंवा आपल्या मिस्टरांची जबाबदारी ही आपल्या एकटीवरच असते. 1-2 दिवस नाही जातील तर आपल्याला दिवाळीचा फराळसुद्धा करायचा असतो. तर बाई पूर्णपणे खूप जास्त थकलेली असते या सगळ्या गोष्टीमध्ये, तरी तिच्या चेहऱ्यावर थकावट दिसत नाही. ती नेहमी स्माईल करत ॲक्टिव्हच असते. तर असंच असायलाही पाहिजे. ज्या घरची बाई ॲक्टिव्ह असते ना, तर तिच्या घरी छानपैकी लक्ष्मी येते. आनंदाने ती जेव्हा लक्ष्मीचं स्वागत करते ना, तेव्हाच तिच्या घरी लक्ष्मीसुद्धा थांबते. हा माझा अनुभव आहे. आणि गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरी आगमन करतात ना, तेव्हापासूनच आपल्या ज्या बायका आहेत त्या डीप क्लिनिंग करतच असतात कुठे ना कुठे. तर एवढा खूप जास्त असा पसारा नाही होत की वर्षातून आपण एकदा करतो असं नाही. आपल्या ज्या सणांची सुरुवात होते तेव्हाच आपण बायका कामाला लागतो. तर कुणाकुणाकडे असतं असं की म्हणजे वर्षातून एकदाच क्लीन करतात वगैरे, पण मी तसं ठेवलेलंच नाही. कारण मग ती जबाबदारी फक्त आपल्या एकटीवर येऊन पडते. आणि नेहमी आपण जर क्लीन करत राहिलं तर मग एवढा त्रास होत नाही. आता जो एवढा मोठा माझा हॉल आहे, तर मी आंघोळीच्या पहिलेच हा हॉल आमच्या बेडरूमवरतीच आहे. तर मी काय करते, बाई आहे कामाला, पण तरी पण मी आंघोळीच्या अगोदर हा हॉल आहे नेहमी झटकझुटक करून क्लीन करतच असते.
कारण मला माहिती आहे मोठा हॉल आहे आणि इथे जर जाळे वगैरे लागले त्याच्यानंतर मग करायला खूप जास्त त्रास होतो, म्हणून मग मी नेहमी हात फिरवतच असते. आठवड्यातून एकदा वगैरे मी करतच असते. तर मला एवढा त्रास इथे झालेला नाही आहे. तर मी कधी अजून माझं घर डेकोरेट मी केलेलं नाही आहे. ज्या दिवशी मी डेकोरेट करेल माझं हे जे घर आहे तर मी नक्कीच तुमच्यासोबत हा व्हिडिओसुद्धा शेअर करेन. आता लगेच कामाला लागते कारण मग सायंकाळचा स्वयंपाकसुद्धा राहतो. तर चला मग आता लगेच आपण कामाला लागूया. हा जो सज्जा आहे माझा, इथे मी पल्ले लावून घेतलेले आहेत, उघडं ठेवलेलं नाही आहे. तर ह्या ज्या पल्ल्यामध्ये आहे खूप जास्त अडगळीचं सामान मी भरलेलं नाही आहे. या ज्या कप्प्यामध्ये आहे तर इथे पूर्ण चौरंगपाट आणि देवाचे भांडे ठेवलेले आहेत. आणि इथे जे स्टीलचे ड्रम वगैरे आहेत ते ठेवलेले आहेत. इथे माझ्या लग्नाचं जे प्रेझेंट आहे ते ठेवलेलं आहे, ते पॅक करून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर या पल्ल्यामध्ये आहे पूर्ण जर्मनचे भांडे, मोठे मोठे गंज वगैरे, कढई वगैरे. ज्यानंतर इथे ठेवलेले आहे मी परडे वगैरे, टोपल्या वगैरे. तर ह्या अगदी मला सहजच दिसतील अशा वस्तू मी इथे ठेवलेल्या आहे. अडगळीच्या वस्तू मी केव्हाच काढून घेतलेल्या आहे, त्याच्यामुळे हे क्लीनच आहे. आणि हे सुद्धा मी आता मध्ये क्लीन करून घेतलेलं होतं. पेपर वगैरे जे आहे ते चेंज करून घेतलेले आहे आणि व्यवस्थित सामान लावून घेतलेलं होतं. त्याच्यामुळे मला आता इथे काहीच गरज नाही आहे भांडे काढून क्लीन करायचं. तर हा सुद्धा कप्पा मी क्लीन करून घेतलेला आहे. जेव्हा डीप क्लिनिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता तेव्हाच मी हे कप्पे जे आहे क्लीन करून घेतलेले होते. आणि हे जे आहे मायक्रोवेव्हचे भांडे आहे इथे, आणि जे मला गोष्टी लागत नाही त्या मी इथे ठेवलेल्या आहे. तर हा सुद्धा कप्पा मी क्लीन करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हेही क्लीनच आहे, त्याच्यामुळे हे मी करणार नाही आहे. व्यवस्थितच सामान आहे आणि क्लीन करून घेतलेला आहे. ते आपला जो किराणा असतो तो इथे मी स्टोअर करून ठेवत असते बास्केटमध्ये. आणि हे क्लीनच आहे, तर यालाही मला काही करायची गरज नाही आहे. अशा प्रकारे आता किचनमध्ये पसारा पडलेला आहे, तर हे क्लीन करून घेणार आहे. आणि याच्या आतमधले जे भांडे आहे हे मी क्लीन करून घेणार आहे. जसं की आता हे कणकीचे डब्बे आहे, तांदळाचे डब्बे, हे सगळं क्लीन केलेलं होतं मी. तरी आता हे काढून घेणार आहे भांडे पूर्ण आणि त्याच्यानंतर मग क्लीन करून घेणार आहे. आणि भांडे जे डब्बे वगैरे आहे ना खूप घासावे लागत नाही, खूप मोजके असे आहे. आणि जर आपलं काही किराणा खाली झाला की मी लगेच भांडे घासायला टाकते. खूप असे भांडे घासावं लागत नाही. आणि जे डब्बे वगैरे आहेत ते ऑलरेडी घासलेले आहेत, पण नाश्ता भरताना मी एकदा ते धुवून पुसून घेणार आहे. मी भांडे काढून घेते, मॅट छान पुसून घेणार आहे. याच्यातलं न्यूजपेपर आहे ते चेंज करून घेणार आहे. सगळ्यात पहिले ना डब्बे काढून घेणार आहे आणि हे खालचं पोर्शन आहे ते साफ करून घेणार आहे. त्याच्यानंतर मग गॅसचा ओटा क्लीन करील तेव्हा मग हे जे आहे ते साफ करून घेणार आहे. चला तर कामाला लागूया आपण. तर हे आहे व्हॅक्यूम क्लीनर. हे व्हॅक्यूम क्लीनरनं सगळ्यांच्याच घरी असायला पाहिजे. ज्या माझ्यासारख्या क्लिनिंग प्रेमी असेल, ते ज्यांना खूप जास्त क्लिनिंगचं वेळ असेल त्यांनी हे नक्कीच घ्यावं. मला असं वाटते जे म्हणतो ना आपण की 99% याच्याने आपलं घर जे आहे क्लीन होऊन जातं आणि खूप जास्त आपल्याला त्रास होत नाही. तर मला असं वाटते हे सगळ्या माझ्या मैत्रिणीकडे असायलाच पाहिजे. खूप जास्त छान आहे. सगळ्यात पहिले मी आहे तर ही मशीन आता लावून घेते आणि क्लिनिंगला सुरुवात करते. मोठा वायर आहे, मशीन जी आहे आपण कुठेही हलवू शकतो. बटन सुरू करून ठेवलेली आहे मी, म्हणजे मला जेव्हा लागेल तेव्हा मी सुरू करून. परत एक गोष्ट मी सांगणार आहे की आपल्या पायामध्ये एक चप्पल असायलाच पाहिजे. कारण आपण जेव्हा क्लीन करायला जातो ना तेव्हा एक ना एक कातीन तरी आपल्याला भेटते. ती पायाने चक्क आपल्या चपलीने मारून टाकायची तेव्हाच्या तेव्हा. तिला अजिबात जागा द्यायची नाही दुसरीकडे, कारण इथून दुसरीकडे जर गेली ना ती तर तिथे जाळ्या करेल. म्हणून पायात एक चप्पल असायलाच पाहिजे. आणि मी व्हॅक्यूम क्लीनर याच्यासाठी लावून ठेवलेला आहे की एखादी कातीन जरी आली तर मी त्याच्याने पटकन ती ओढून घेणार आहे व्हॅक्यूम क्लीनरच्या साहाय्याने.
तर फ्रेंड्स, ही आहे उंदराची वडी. माझ्याकडे उंदीर अजिबात नाही आहे, पण एखाद्या वेळेस फिरता फिरता जर तो घरी आला तर ही उंदराची वडी खाऊन तो डायरेक्ट मरून जातो आणि त्याच्यानंतर तो येतच नाही. त्याच्यामुळे मी ही उंदराची वडी नेहमी टाकून ठेवते साईडनी. आणि माझ्याकडे अजिबात उंदरं नाही आहेत. तर प्रत्येक जी गृहिणी आहे, जर उंदरं असेल तर हे नक्कीच आपल्या किचनमध्ये ठेवावी. त्याच्याने काहीच घरात मरतो वगैरे असं काही नाही आहे. थोडा बाहेर जाऊनच मरतो उंदीर वगैरे, पण नक्की ठेवा. कारण उंदराने केलेली जी शी वगैरे आहे, सू आहे, त्याचा खूप घाणेरडा वास येतो आणि त्याच्यामुळे मग ते खूप घाणेरडं वाटतं आपल्याला किचनमध्ये. तर म्हणून ही एक उंदराची वडी मी नेहमी टाकूनच ठेवते. बेसिंग आहे तिथे खाली. तर नेहमीप्रमाणे मी ही बास्केट घेतलेली आहे. एकदा क्लीन करून घ्यायचं आणि परत एकदा आपल्याला क्लीन करायचं आहे. त्याच्यामुळे जी राहिलेली घाण आहे ती सुद्धा छान प्रकारे निघून जाते. हे नक्की ट्राय करा तुम्ही. एक तर व्हॅक्यूम क्लीनर आणि दुसरं आहे मोपिंगचं. तर याच्याने खरंच आपलं 100% काम कमी होऊन जातं. आपल्याला कुणाचीही गरज लागत नाही. आता थोड्या वेळ आपल्याला ते वाळू द्यायचं आहे. तोपर्यंत मी हा जो भाग आहे हा क्लीन करून घेते. याच्यातले जे भांडे आहे ते काढून घेते आणि ते क्लीन करून घेते. आणि पाणी खूप जास्त घाणेरडं झालेलं आहे. हे पाणी मी चेंज करून घेणार आहे आणि दुसऱ्याने पुसणार आहे. हा कप्पा पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग पाणी चेंज करणार आहे. हा जो भाग आहे ना, हा मी छान प्रकारे क्लीन करू शकते एकटी. पण इथे जे आहे, इथे तांदूळ आणि गव्हाच्या कोठ्या ठेवलेल्या छोट्या छोट्या, तर त्या भारी असतात, तर त्या माझ्याच्याने उचलत नाही. तर इथे मला मदतीची गरज असते. म्हणजे मी प्रयत्न करते, माझ्याच्याने जर झालं तर ठीक आहे, नाही तर मग यांना बाहेर काढून मागणार आहे मी. तर इथे आहे कांदे वगैरे ठेवलेले आहे. तर हे छान पुसून तर झालेलं आहे. आता ज्या कोठ्या आहे आणि जे डबे आहेत ते छानपैकी नॅपकिन ओला करून छानपैकी पुसून घेणार आहे. आता मी थोड्या वेळ पंखा लावून घेते, जेणेकरून ही छानपैकी वाळून जाईल. आता मी सगळे भांडे जे आहे, जे डबे आहेत ते लावून घेतलेले आहे. तर हे सगळं क्लीनही झालेलं आहे आणि आपलं सामानही लावून झालेलं. ज्या ट्रॉल्या आहे आता त्या क्लीन करून घेते, पुसून घेते आणि व्यवस्थित सामान लावून घेते. चहापत्तीच्या पिशव्या आहे तर मी अशा टाकून देत नाही. तर जो डब्बा आहे तर तो याच्यामध्येच नेतो. त्याच्यामुळे तेल वगैरे असलं की याच्यामध्ये सांडेल, पण स्कूल बॅग खराब होत नाही मग. तर या ज्या मॅट आहे मी त्या क्लीन करून घेते. तर मॅट आहे प्रत्येक वेळेस क्लीन करून घ्यायची गरज नाही, कारण आता नुसतं पावसाळा सुरूच आहे, पाऊस पडतच आहे. तर त्याच्यामुळे या सुकल्या जाणार नाही. तर याला मस्त आपण ओल्या नॅपकिनने क्लीन करून घ्यायचं. जसं हा ओला नॅपकिन आहे याने छानपैकी पुसून घ्यायचं, तशाच त्या क्लीन होऊन जातात. कारण मी आताच मध्ये या धुवून घेतलेल्या होत्या, तर वारंवार आपल्याला धुवायची गरज नाही आहे. तर आता सगळे भांडे पहिले काढून घेते, त्याच्यानंतर मॅट आहे त्या पुसून ठेवणार आहे आणि मग ज्या ट्रॉल्या आहेत त्या पुसून घेणार आहे. तर या ज्या ट्रॉल्या आहे आपण याच्यातलं सामान काढून घेतलेलं आहे. आता मी थोडंसं ओलं करून त्या ट्रॉल्या छानपैकी पुसून घेणार आहे.
आता हे आपलं करून झाल्यानंतर आपण मॅट पुसून घेणार आहोत. तर मॅट सुद्धा मी याच कपड्याने पुसणार आहे. खूप छान कपडा आहे हा, मायक्रो फायबर म्हणून आहे. तर लगेच धुतल्यानंतर क्लीन होतो. तर खूप छान आहे. तर याच्याने सुद्धा माझं खूप बऱ्यापैकी काम पूर्ण होतं. वारंवार आपल्याला कपडा पिळा ह्या गोष्टी करावं लागत नाही. छान प्रकारे हा कपडा ऑब्झर्व करून घेतो पाणी आणि जी डस्ट वगैरे आहे. तर खूप छान आहे. तर हा सुद्धा नक्की परचेस करा तुम्ही. याच्यामध्ये मला असं वाटते 3 किंवा 4 पीस वगैरे येतात. तर मी हे घेऊनच ठेवते. आता मॅट वगैरे तर पुसून झालेल्याच आहे. आता मी खालची जी मॅट आहे ती नंतर लावतो, कारण आपल्याला ज्या ट्रॉलीच्या आतमधली जी टाईल्स आहे ती क्लीन करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर मग मी मॅट लावून मग सामान लावून मग मॉपिंगमधलं पाणी मी चेंज केलेलं आहे आणि दुसरं पाणी घेतलेलं आहे. खालची टाईल्स आहे तर ती क्लीन करून घेणार आहे. ट्रॉली आहे त्याच्या आतमधली जी टाईल्स आहे तर ती मी पुसून घेणार आहे मॉपिंगच्या सहाय्याने. तर पाणी आहे मी चेंज करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये परत डिशवॉश टाकलेला आहे, सोडा टाकलेला आहे आणि विनेगर टाकलेला आहे. तर आता आपल्याला हे क्लीन करून घ्यायचं आहे. आतमध्ये टाकून आपल्याला छानपैकी क्लीन करून घ्यायचं आहे. कारण ट्रॉल्या वारंवार काढल्याने ते जे छर्रे वगैरे आहे ते पडू शकतात आणि मग ट्रॉल्या ढिल्या होऊन जातात. त्याच्यामुळे वारंवार ट्रॉल्या काढायची गरज नाही आहे. अशा रीतीने आपण क्लीन करू शकतो. ट्रॉल्या आतमधून क्लीन करण्याची ही एक सोपी पद्धत आहे. जी आतमधली टाईल्स आहे ती पण क्लीन करून घेतलेली आहे. आता मी मॅट लावून घेते आणि जे ग्लास वगैरे वस्तू आहे त्या जागेवरच ठेवून देते. न्यूजपेपर आहे हे लावून घेणार आहे ट्रॉल्यांमध्ये. जिथे मी ताटं वगैरे ठेवते तिथे साईडने लावून घेते, म्हणजे जे पाणी आहे ते खाली सांडणार नाही आणि पेपरमध्येच सांडेल. आणि त्याच्यामुळे पेपर ऑब्झर्व करून घेतो पाणी, असं खूप घाणेरडं असं वाटत नाही आणि टाईल्स जी आहे ती पण घाणेरडी होत नाही. असं फोल्ड करून घेतलेला आहे आणि या ट्रॉल्यांमध्ये आपल्याला लावून घ्यायचं आहे. प्रकारे आपण दोन्ही साईडनी लावून घेतलेलं आहे. इथे मी ताटं आणि ज्या मोठ्या प्लेट आहेत त्या ठेवत असते. अशा प्रकारे आपण ताटं वगैरे लावून घेतलेले आहे आणि साईडने बघू शकता तुम्ही ह्या प्लेटा लावलेल्या आहे. इथे सुद्धा स्पेस आहे तर इथे सुद्धा आपण लावू शकतो. तर माझे जे भांडे आहे ते घासायला आहे आता ताटं वगैरे, त्याच्यामुळे तर हे जे पूर्ण प्लेटा वगैरे आहे मी साईडनी ठेवत असते आणि ताटा आहे जे मोठे ते इथे मध्ये लावत असते. आणि असं जर आपण बंद करतो तर एकदम आवाज वगैरे येत नाही. आणि जर आपण न्यूजपेपर वगैरे लावला नाही तिथे तर मग खडखड खडखड आवाज येतो. तर आपण ट्रॉल्या वगैरे सगळ्या व्यवस्थित लावून घेतलेल्या आहे. आता आपल्याला प्लॅटफॉर्म साफ करायचा आहे आणि हे जे आहे फर्निचर सनमाइक जे आहे हे क्लीन करून घ्यायचं आहे. तर हा जो प्लॅटफॉर्म आहे मी खाली करून घेते सगळ्यात पहिले आणि त्याच्यानंतर मग आपण इथली क्लिनिंग करूया. मी अगदी साधं पाणी घेतलेलं आहे. साध्या पाण्याने मी छानपैकी हे सगळं क्लीन करून घेणार आहे. तर तुम्ही याच्यामध्ये डिशवॉश, सोडा आणि विनेगर टाकून सुद्धा तुम्ही क्लीन करू शकता. तर त्याच्याने सुद्धा छानपैकी क्लीन होतं. काळं पाणी झालेलं आहे ते. आता हे पाणी फेकून देते आणि त्यानंतर दुसरं पाणी घेऊन म्हणजे बाहेरचं जे सनमाइक आहे ते क्लीन करून घेते. फर्निचर जे आहे ते पुसून झालेलं आहे. आता गॅसचा ओटा आणि गॅस आहे तो पुसून घेते मी. तर मी हे डिशवॉशचे काही थेंब टाकून घेणार आहे गॅसच्या ओटावर आणि गॅसवर आणि या ताराच्या सहाय्याने मी क्लीन करून घेणार आहे आणि मग छानपैकी ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे. काही थेंब टाकून घ्यायचे आहे गॅसवर. जास्त टाकायचं काही नाही तर मग खूप जास्त फेस होईल.
आणि इथे काही थेंब टाकून देते. थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर हे छोटंसं वायपर आहे, त्याच्याने फक्त मी ना पसरवून घेणार आहे. जे मी डिशवॉश टाकलेलं आहे ते सगळीकडे पाणी पण टाकलेलं आहे, थोडंसं पसरवून घेणार आहे याच्याने. अशा प्रकारे म्हणजे जे डिशवॉश वगैरे आहे ते सगळीकडे लागल्या जाईल. बरेचदा मला गॅसच्या मागची जी टाईल्स आहे ती क्लीन करायची असते, तेव्हा मी साधं पाणी टाकून सुद्धा वायफरच्या साहाय्याने मी ओढून घेत असते. हे खूप छान आहे. हे सुद्धा म्हणजे खूप युजफुल अशी वस्तू आहे. तर 2-4 ज्या वस्तू मी घेतलेल्या आहेत तर त्या बघूनच घेतलेल्या आहेत की मला कितपत कामात येईल त्या. तर हे जे मोपिंग आहे तर माझ्याकडे 2 आहे. जर तुम्ही विचार केला की त्या मोपिंगच्या सहाय्याने तू वॉल क्लीन करते आणि टाईल्स आहे ती सुद्धा क्लीन करते का, तर नाही, माझ्याकडे 2 आहे. तर मी जे वरचं जे भिंती वगैरे क्लीन करायच्या असल्या तर मी दुसरं मोपिंग वापरते आणि खालची जी टाईल्स मला क्लीन करायची आहे तर मी दुसरं वापरते. तर अशा प्रकारे त्या 2 असल्या तरी काहीच हरकत नाही. खूप जास्त युजफुल आहे. अशा वस्तूमध्ये तुम्ही जर पैशाची गुंतवणूक केली तर काहीच हरकत नाही. व्हॅक्यूम क्लिनरचा सुद्धा खूप जास्त यूज करू शकतो आपण, म्हणजे आपल्या घरच्या क्लिनिंगसाठी. तर खरंच म्हणजे महाग आहे ती वस्तू, पण जर तुम्ही घेतली, महाग जरी असली तरी तुम्ही स्वतःच्या हाताने क्लीन करू शकता आपलं घर जेव्हा वाटलं तेव्हा, आणि खूप जास्त असा त्रास होत नाही. तर मला असं वाटते की जर व्हॅक्यूम क्लिनर तुम्ही घेऊ शकाल तर नक्कीच घ्या. मोपिंग आपल्याकडे 2 असल्याच पाहिजे. जेव्हा आपली बाई नाही तेव्हा आपण क्लीन करतो त्याच्यासाठी आपल्याला एक पाहिजे. आणि मी जेव्हा भिंती वगैरे क्लीन करते, आता पेंटिंगचं काम झालं आहे त्याच्यामुळे मी भिंती क्लीन करणार नाही आहे, जाळे वगैरेच काढून घेणार आहे आणि छानपैकी साफ करून घेणार आहे. जर भिंती आपल्या जुन्या झालेल्या असेल तर मोपिंगच्या सहाय्याने छानपैकी क्लीन होतात. मागच्या वर्षीचा दिवाळीचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर मी खूप छान प्रकारे समजावून सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपण मोपिंगच्या सहाय्याने भिंती क्लीन करून घेऊ शकतो. हे जे फर्निचर आहे ना हे सुद्धा आपण छान प्रकारे क्लीन करू शकतो. तर मी त्याच्याच सहाय्याने मी हे सगळं वरचं जे फर्निचर आहे ते नेहमी क्लीन करत असते. म्हणून माझ्या घरात जास्त डस्ट आहे नाही. पण आपल्याला एक असते ना की दिवाळीची फायनल टच म्हणून आपल्याला क्लीन करावं असं वाटतं. आपलं घर क्लीन झालं पाहिजे, सगळेजण करतात तर आपल्यालाही करायला पाहिजे, म्हणून मी करत असते. 1-2 महिन्यानंतर मी आपलं घर क्लीन करतच असते. त्याच्यामुळे माझ्या घरात तुम्हाला जाळे वगैरे दिसणार नाही. तर क्लीनच असते, कारण नेहमी मी क्लीन करत असते. ते एवढा जास्त पसाराही नसतो. तर ह्या छोट्या छोट्या जर गोष्टी आपण घेतल्या तर आपल्याला असं वाटते की म्हणजे तुम्ही एकट्या जरी असल्या ना तरी तुम्हाला कोणाच्याही मदतीची गरज पडणार नाही, या जर तुम्ही वस्तू घेतल्या तर. गॅसचा ओटा आणि गॅस पुसून झालेला आहे. आता ज्या बॉटल्स वगैरे आहेत त्या पुसून बरोबर तिथे लावून घेते. तर अशा प्रकारे आपली किचन जी आहे ती क्लीन करून झालेली आहे. आणि आता हॉल बाकी आहे माझा क्लीन करायचा, तर त्याचा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. क्लिनिंग म्हटलं तर साधी गोष्ट नसते, कारण एकटी जेव्हा बाई करत असते ना तेव्हा खूप जास्त थकल्यासारखं होतं. तर क्लिनिंग झाल्यानंतर इथेच काम संपत नाही बाईचं, तर पुन्हा त्याच्यानंतर सायंकाळचा दिवा लावणं असू दे किंवा आता सायंकाळचा स्वयंपाक करायचा आहे, ते कामं आहेच. ते कामं आपल्याला कोणी करून देणार नाही. तर आजचा जो व्लॉग आहे इथेच मी एंड करते आणि भेटते तुम्हाला अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तर प्लीज तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे. मी खूप जास्त मेहनत करत आहे. तुम्हाला माहिती आहे माझं ऑपरेशन झालेलं आहे, तरी मी यूट्यूब चॅनल काही सोडलेलं नाही आहे. मी ऑपरेशन नंतरही मी थांबलेली नाही आहे. कंटिन्यू मी कंटेंट देण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला माहिती आहे की ऑपरेशन झाल्यानंतर माझ्या हाताचा सुद्धा हा खूप जास्त त्रास व्हायला लागलेला होता. त्याच्यानंतर हात कुठेतरी फिजिओथेरपी वगैरे करून करून मी आपला हात थोडासा सुधारलेला आहे. आता पायाचा मला खूप जास्त त्रास होत आहे, तर त्याची औषधी सुद्धा माझी सुरू आहे. तर प्लीज मी तुमच्यासाठी एवढी मेहनत करते, तर तुम्ही सुद्धा माझ्यासाठी एक लाईक देऊ शकता ना. तर प्लीज तुमच्या सपोर्टची मला गरज आहे, तर प्लीज एक लाईक द्या. त्याच्यामुळे मला ना छान मोटिवेशन मिळेल तुमच्या एका लाईकमुळे आणि तुमच्या एक कॉमेंट्समुळे. तर प्लीज सपोर्टची गरज आहे, तर प्लीज सपोर्ट करा. चला तर आता हा जो ब्लॉग आहे मी इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला अशाच नवीन ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इग्नोर करू नका, प्लीज एक लाईक तर नक्की द्या. तर भेटते तुम्हाला अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.